नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग टू यू. आता मी जो व्हिडिओ करतो तो F&O म्हणजे फ्युचर्स अँड ऑप्शन्स वर्सेस कॅश. मार्केटमध्ये बरेच सेगमेंट्स असतात, त्यातल्या दोन सेगमेंटबद्दल मी आता बोलतो. फ्युचर्स अँड ऑप्शन्स म्हणजे त्याला F&O म्हणतात, आणि दुसरा आहे तो कॅश सेगमेंट. म्हणजे तुमच्याकडे कॅश आहे तर तुम्ही शेअर घ्या, डिलिव्हरी घ्या, पैसे द्या आणि डिलिव्हरी घ्या. आणि विकलं आहे तर तुम्हाला शेअर्स गेले तुमचे आणि तुम्हाला कॅश मिळाले 2 दिवसात किंवा वॉटेवर T+1 सेटलमेंटप्रमाणे. आणि फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये काय करता, तुम्ही नुसता सौदा उभा करता, बायचा किंवा सेलचा, म्हणजे पुट ऑप्शन किंवा कॉल ऑप्शन. आणि आता सेबीने जी डेटा पब्लिश केला आहे, तर गेल्या वर्षी टिपिकली नाही, ॲक्च्युअल डेटा आहे. ओके, 1,05,00,000 लोकांनी पैसे घालवले F&Oमध्ये. म्हणून मी नेहमीच तुम्हाला सांगत असतो की F&O करू नका. ओके, F&O हा क्षणभंगूर ती काय म्हणायचं लालच असते. लालच शेअर मार्केटमध्ये कधीच चांगले नाही आणि फिअरही चांगलं नाही. तर F&O इज अ लालच की मी छोटे पैसे लावतो सौद्याला आणि मला खूप मोठे पैसे 20 पट 50 पट पैसे मिळतील. दॅट इज व्हॉट इज F&O, फ्युचर्स अँड ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट. जर तुम्ही सौदा उभा करता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 1% मिळतं आणि 90% किंवा 99% तुम्ही पैसे घालवता, कारण तुम्ही त्याच्यात एक्सपर्ट नाही, तुमच्याकडे अल्गोरिदम ट्रेडिंगचं स्किल नाही आणि ऑब्वियसली अनुभव पण नाही, पण तुमच्याकडे लालच आहे. तर लालच बहुत बुरा होता है. तर F&Oपासून दूर राहा. तरी आता 62 लाख ट्रेडर्स F&Oमध्ये होते गेल्या वर्षी, ते आता 40 लाख करोड आले आहेत. म्हणजे लोकांना कळलं आहे, 20 लाख लोकांना, ट्रेडर्सना, की F&Oमध्ये काय आपले पैसे जातातच, येत नाहीत. त्यामुळे पैसे असेल तर डिलिव्हरी घ्या, कॅश सेगमेंटमध्ये ऑपरेट करा आणि F&Oपासून दूर राहा. राईट. F&O कोण करतं? ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, ज्यांच्याकडे अल्गोरिदमिक ट्रेडिंगची मशिनरी आहे. ओके, त्यानंतर स्वतः स्किल सेट त्यांनी डेव्हलप केले गेले 10, 15, 20 वर्षामध्ये. ओके, जर मोठे मोठे लोक आहेत लाईक FII, DII आणि हेज फंड्स वगैरे वगैरे, तर आपण त्यांच्यापुढे स्टँड नाही करू शकत हो. त्यामुळे जिथे ससा आणि कासवाची रेस असते तिथे नेहमी कासवच जिंकतो. हे आपण गोष्ट वाचलेली असते, पण त्याच्यातून आपण बोध काही घेत नाही. ससा म्हणजे F&O, की पटकन तुम्ही पैसे मिळवू शकतो 2 दिवसात, 10 दिवसात, 15 दिवसात. तसं नाही आहे ना. कॅश सेगमेंटमध्ये तुम्ही जर लावलं तर मग कासव गतीने म्हणजे टिपिकली 15% तुम्ही पुढे जाऊ शकता, 10 ते 15% प्रमाणे, किंवा अजून तुमचं जर लक जास्त असेल, ओके, तर तुम्ही अजून पुढे जाऊ शकता. स्पेसिफिक स्टॉक घेऊन 5 वर्ष थांबलात तर लोकांना 5 वर्ष थांबायची तयारी नसते. त्यांना 15 दिवसात पैसे किंवा 1-2-3 दिवसात पैसे पाहिजे असतात, जे F&O कॉन्ट्रॅक्टमध्ये मिळू शकतात. पण शकतात हे अंडरलाईन शब्द आहे, कीवर्डच शकतात. पण ते गेल्या वर्षी तर लोकांनी पैसे घालवले रिटेलनी. तर बघा, तुम्हाला F&Oपासून दूर राहा, हा माझा तुम्हाला ॲडवाईस आहे. मी F&O कधीच केलं नाही, करणारसुद्धा नाही. ओके, आणि मी कॅश सेगमेंटवर जास्त विश्वास ठेवतो, स्लो अँड स्टडी. थँक्यू सो मच.